आज 19 सप्टेंबर गुरुवार. सर्वांना शुभेच्छा. आता आपल्या सगळ्या इतरांना तृप्त करण्याचे हा पंधरवडा आहे. आजचाच दिवस आहे पहिल्यांदा त्यांना नमन करण्याचा, त्यांना समर्पण करण्याचा. कारण बरेच कथा त्याच्यामध्ये आहेत की सगळे पितर हे राहू आणि केतूच्या स्वरूपात येत असतात. तर राहू म्हणजे वडिलांचे सगळे जे पूर्वज आहेत ते, आणि केतू म्हणजे आईचे पूर्वज. तर या दोघांनाही तृप्त करण्याचा असा हा पंधरवडा आहे. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाळ कृष्ण की जय. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. कोणी जर नव्यानं उपस्थित झाले असतील, काही लोकांना आता समजते की आपला ज्ञानेश्वरीचा ग्रुप आहे, आम्हाला सहभागी व्हायचं आहे, म्हणून आजच एका आपल्यापेक्षा ज्येष्ठ अशा काकांना सामील करून घेतलं आहे. बहुतेक आले असतील, ते नगरचे आहेत. तर त्यांनाही सगळ्यांना वंदन आणि सर्व श्रोत्यांच्या आत्मारामाला वंदन करून आजचं आता निरूपण सुरू करूया. आज मुख्य म्हणजे कालचा जो परिपाठाचा थोडासा वेळ कमी पडला, मी आपली बोलतच राहिले आणि इकडे तर वेळ आपली संपून गेलेली होती. तर 23व्यामधली तिसरं जे चरण होतं तिथपर्यंत आपण आलेले होतो. दुसरं आधी पाहूया. तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट न लगती. आणि पहिला पाहिला होता आपण 7 5 3 दशकांचा मेळा एकत कळा दावी हरी. तर ते सगळी तत्व जी आहेत त्या सगळ्या तत्वांचा उल्लेख आपण केला. आणि हरीच्या नामस्मरणात सगळ्या तत्वविचारांचा अंतर्भाव होतो. कारण काय, तर एक तत्व हरीच आहे आणि सगळ्याचं ते अधिष्ठान आहे. अन्य साधनात अनेक प्रकारची गुंतागुंत असते, तशी नामामध्ये काहीही गुंतागुंत नाही. आणि नामस्मरणाकरता शारीरिक, मानसिक, वाचिक, बौद्धिक कुठलेच कष्ट करावे लागत नाही. इतर साधनांमध्ये मात्र दुर्घट आहेत, करायला कष्ट पडतात. म्हणून ज्ञानेश्वरीत भगवंतांनी म्हटलेलं आहे, म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. त्याला दुःखाच्याच वाटा या त्याच्या नशिबी आल्या किंवा त्याच्या पुढे आलेले आहेत. आणि म्हणून नामाचं तसं नाही आहे. म्हणतात की नाही, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. अगदी खूपदा असं म्हटलेलं आहे. खूप सांगता येईल की नाम संकीर्तन साधन पै सोपे, किंवा त्याचा अर्थ काय, नाममार्ग सगळ्यात सोपा आहे. सोपा, साधा, सरळ असा हा नाममार्ग आहे भगवंतापर्यंत नेणारा. आणि एवढंच नाही तर भगवत दर्शनानंतर सुद्धा अखंड आनंद देणारा असा हा राजमार्ग आहे. आपण बघा, अशा काट्याकुट्याच्या कुठल्या तरी आडवाटेनं जायला लागलो तर त्रास होतो. त्यापेक्षा आपण राजमार्गानं गेलो तर आपल्याला छान आनंद मिळतो. आणि ही जी सगळी ज्ञान, कर्म, योग, तप, ही जी सगळी साधनं आहेत, तर त्या साधनात सुद्धा नामरूपाचा किंवा विश्वाच्या स्वरूपाचा भास असतो. अजून विश्व आपल्याला दिसत असतं.
आणि त्या भासाच्या मागे असलेल्या आधारभूत अशा श्रीहरीचा अनुभव येत नाही. पण नामस्मरण भक्तीमध्ये मात्र सगळीच वरची जी साधनं आहेत आधी सांगितलेली ती काही सिद्धीस जात नाही. नामस्मरणा वाचून सगळे मार्ग हे परमेश्वर दर्शनाच्या बाबतीत अपूर्ण राहतात. आणि म्हणून शेवटचं जे चरण म्हणजे तिसरं जे चरण होतं, अजपाजपणे उलट प्राणाचा येथेही मनाचा निर्धारू असे. काल त्याच्याबद्दल थोडंसे मी बोललेले होते की अजपा का म्हटलं, की ज्याच्यात काही जपलं जात नाही, ज्याच्यामध्ये मोजमाप केलं जात नाही. कारण का, की आपला श्वास आणि उच्छ्वास अगदी सहजगत्या विनासायास चालू असतो, आपण त्याचा विचारही करत नाही. आणि म्हणून तर शास्त्रकारांनी त्या आपल्या श्वासांची संख्या निश्चित केलेली आहे. काल सांगितलं होतं की 21,600 वेळा आपले श्वासोच्छ्वास चालतात आणि ते सतत चालू असतात. ही जी क्रिया आहे तिच्यामध्ये प्रत्येकी सहजासहजी एक नामजप होतो. आता आपण मोजत नाही म्हणून, जर मोजलं तर आपल्या लक्षात येईल. अजपा म्हणजे ज्याच्यात न जपता, मोजमाप न करता. तसं एक योग चूडामणी म्हणून उपनिषद आहे, त्याच्यामध्ये किंवा ध्यानबिंदू उपनिषद आहे, त्या दोन्हीमध्ये या जपाला ब्रह्मद्वार म्हणलेलं आहे. नामजपाला तिथं प्राण्याला किंवा माणसाला मूळ स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन ठेवलं जातं. तिथे अजपा असतो. कुठल्याही प्रकारचा जप हा अजपा होतो. पण अजपाला सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी ध्वनीचा आधार लागतो. आता ध्वनी म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठला तरी आवाज, एखादा निर्माण करणारा सूर किंवा शब्द, स्वर याची गरज असते. आणि नामाला मात्र उलट दिशेतून, व्यक्तातून आपण अव्यक्तात नेत असतो. अजपाजपात प्राण्याच्या उलट्या गतीत षटचक्रांचा विचार आला आहे. कारण प्राणवायू हा त्या त्या चक्रावर विशिष्ट काळापर्यंत वास्तव्य करत असतो. षटचक्र आपल्याला माहिती आहे. आणि कोणता जप होतो तर मूलाधार हे पहिलं चक्र आहे आपल्याला, खालच्या बाजूला जे आहे मूलबंध जिथे लावला जातो ते. तर त्या मूलाधारापासून 21,600 वेळा जप होत असतो सहस्रार चक्रापर्यंत, म्हणजे खालपासून वरपर्यंत. आणि तो जप आपण कुठला करत असतो? सोहम. परवा मी एकदा म्हणलं होतं की सोहम सोहम जपते जपते पहुंचो दशमे द्वारा ओम. खरं सोहम हा उलटा जप आहे. मूळ शब्द काय? हंस हा. पण सहा अहम, सहा म्हणजे ते तत्व, ते परमात्मा. अहम म्हणजे मी आहे, असा त्याच्यातून आवाज येत असतो. आणि म्हणून अहम म्हणजे मी, वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं तो परमात्मा म्हणजे मीच आहे असा अर्थ ज्याच्यातून निघतो तो हा मंत्र जप आहे. किंवा आपण जो नामजप करतो तो, अजपाजप करतो तो, त्याच्यामध्ये मनाची अत्यंत एकाग्रता असते किंवा निर्धार करावा लागतो. आणि मग सगळ्यांना कठीण असं आपलं अनुसंधान वरचे जे तुटत राहतं ते अभंग राहावं यासाठी या षटचक्र भेदनामध्ये सारखी विघ्न येत असतात. कधी शरीरात व्याधी उत्पन्न होतात, कधी अनुसंधान भंग पावतं. पण या सगळ्याचा विचार करताना संसारी जीवांना सगळ्यात सोपं काय आहे तर हरिनाम हे कल्याणप्रद आहे. म्हणून पुढं म्हणतायत, ज्ञानदेवा जिणे नामविण व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमी येला. तर ते म्हणतात, ज्ञानदेव म्हणतात की हा जो पंथ आहे हा मी आक्रमीला आहे, हा सुखकर आहे. आणि तुम्ही पण निर्धास्तपणे याच पंथाचं आक्रमण करा, म्हणजे त्याच्यावरून चालत राहा. आणि हा मार्ग म्हणजे हरिस्मरण. म्हणून पुन्हा शेवटी एकदा म्हणायचं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उच्चारी बाह्या सदा. तर आपण सगळ्या तत्वांचा यामध्ये खूप विचार केला आणि त्यापेक्षा श्रेष्ठ असं हे नामस्मरण आहे. खरं म्हणजे भगवंत निष्क्रिय आहे, त्रिभुवनाचा सगळा विस्तार तोच करणार आहे.
सगळं जग उत्पन्न त्याच्यापासून होतं, त्याच्यामध्येच लय पावतो, पण त्याची त्यांना काहीही वार्ता नसते. सगळं करूनही अकर्ता, तशी आपली अवस्था व्हायला पाहिजे. आता आपण 24वा अभंगास थोडासा सुरू करू. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वासाठी राम भाष भाव शुद्ध. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. जाती वित्त गोत कुळशिळ मात, भजका त्वरित भावयुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. आता सगळ्या वस्तुमात्रांमध्ये राम म्हणजेच कृष्ण हा भरून राहिलेला आहे. आणि हा शुद्ध भाव निर्माण होण्यासाठी जप तप कर्म क्रिया. आता नवरात्र येणार आहे बघा 15 दिवसांनी, मग सगळे व्रत उपवास यासारखे नियम किंवा अन्य साधनं ही सगळी शास्त्रानं सांगितलेली आहेत. पण टाकी रे संदेह म्हणून पहिला काय आहे, संदेह म्हणजे संशय टाकून द्यायचा आहे. आणि मग संशय सोडून, हे सगळे या जपतपात संशय अनेक निर्माण येतात, तर ते सोडून जे काही आहे तो सगळा श्रीहरी आहे. म्हणून म्हणले न सोडी रे भावो टाकी रे संदेहो. भाव नाही कडे सोडून द्यायचा. आपल्या भगवंताबद्दलचा असला श्रद्धेचा भाव हा आपण कायम ठेवायचा आहे, तो कधीच सोडायचा नाही. पण संदेह मात्र टाकून द्यायचा. आणि रामकृष्णी टाहो नित्य फोडी. आणि राम कृष्ण यांचा अखंड उद्घोष करायचा. टाहो फोडणे म्हणजे मोठ्यांदा म्हणणे. आपण वाईट अर्थी टाहो फोडणे अर्थ घेतो, इथे तसा नाही घ्यायचा. भगवत प्राप्तीसाठी जात द्रव्य गोत्र कुळ शिळ, तिसऱ्या चरणात म्हणले जाती वित्त गोत कुळशिळ मात, भजका त्वरित भावयुक्त. या कशालाच किंमत नाही. तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आला, तुमच्याजवळ किती द्रव्य आहे, तुमचं गोत्र कुठलं, तुमचं कुळ कुठलं, तुमचं शील कसं आहे. आता बघा ना, काही वारांगणांनी सुद्धा भगवंताची आराधना केली, त्यामुळे त्यांना सुद्धा उद्धरलेलं आहे. कुंटिणी म्हणजे म्हणतात. किंवा अजामेळासारखा पापी होता, त्याचा सुद्धा उद्धार झालेला आहे केवळ नामामुळं. आणि भजकात्वरित भावयुक्त म्हणून तू पटकन भर, भावयुक्त भावानी अत्यंत श्रद्धेनं तू त्याला भजत राहा, असं ज्ञानदेव आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतायत. बाकी विचारच करू नका, मला काय करता येईल, मला काही अडचण, काही विचार करू नका. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. बघा आता ज्ञानदेवांच्या ते काय म्हणतात, माझ्या ध्यानामध्ये रामकृष्ण आणि मनामध्ये सुद्धा रामकृष्ण. त्यामुळं माझं नित्य वास्तव्य कुठं आहे, वैकुंठ भुवनी घर माझे. या वैकुंठामध्येच माझं घर आहे असं ते सांगतायत. आणि गुरूंनी जो दिलेला असेल मंत्र किंवा आपल्याला जो मंत्र आवडत असेल त्या मंत्राचा नित्य जप करणं, देहाला कष्ट होऊन बाकीचे सगळे तप करायची, नित्यनैमित्तिक पूजा वगैरे करणं, व्रतवैकल्य करणं, ती सगळी चित्तातील वासना नाहीशी करून शुद्ध होण्यासाठी आहेत. पण शंकराचार्य काय म्हणतात, चित्तस्य शुद्धये कर्म न तू वस्तुपलभ्य. म्हणजे चित्त शुद्ध होण्यासाठी ही सगळी कर्म उपयोगाची आहेत, पण वस्तूचं ज्ञान होण्यासाठी, भगवत प्राप्तीसाठी ही काही बाकीची कर्म आपल्याला उपयोगाची नाहीत. म्हणून सगळ्या साधनांचं श्रेष्ठ फळ काय आहे, तर जो शुद्ध भाव. आणि त्याचं महत्त्व ज्ञानेश्वर महाराज या अभंगात सांगतायत. मग अशी म्हटलं तसं जप तप क्रिया नेम धर्म यांचं आचरण करणारे अनेक लोक आहेत, पण त्यांच्या साधनेचं पर्यवसान शुद्ध प्रेमभावात झालेलं दिसत नाही. ते फक्त ते उरकण्याच्या मागं, ते करण्याच्या मागे असतात. पण सर्वाघटी आत्माराम एकच आहे अशी प्रतीती यायला हवी, आणि ती काही त्यातनं होत नाही.
कारण त्यांच्या ठिकाणी अभिमान, अहंकार, परवा ह्याच्यामध्ये समर्थांच्या ह्याच्यामध्ये दासबोधात पाहिलेलं आहे की अहंता, ममता, माया ही सगळी आपल्याला ग्रासून टाकते. मी करतो, कर्तृत्वाचा मद असतो, फलासक्ती असते आणि भगवत भाव भक्तीनं या साधनांचं आचरण होत नाही. तर सगळ्या यज्ञांचा करता, सगळ्या यज्ञांचा भोगता हा एकटा भगवंत आहे. अशा सत्य स्वरूपानं भगवंताला जरा पण लागत नाही, जाणतच नाही आपण. म्हणून काय होतं, इतके साधन प्रकार करून सुद्धा त्याचं यथार्थ फळ मिळत नाही. परमार्थाच्या म्हणजेच परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाला न जाणता जे साधन होतं त्याचा काय उपयोग आहे. म्हणून म्हणलंय, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानी पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. दिला पैसा, मोल दिलं, घेतला, अशी वस्तू नाही आहे देव म्हणजे. तर म्हणून भगवान म्हणजे असं आचरण, जे कर्माचं धर्माचं जे भगवंताला न ओळखता जे आचरण करतात त्याच्याबद्दल भगवंत सांगतात उद्धवाला की अरे अच्युत अशा महापुरुष भगवंताला न जाणता अग्निहोत्र, नाना प्रकारचे यज्ञ, याग जे करतात ते सगळं धर्मकर्म आहे आणि ते सगळं विपरीत फळ देतं. उत्तम प्रकारची आटीव खीर आपल्या मुखानं सेवन न करता सगळ्या अंगाला जर खिरी साखरेचा लेप दिला तर भूक भागेल का हो, हे वरवर सगळे उपाय आहेत. आणि त्या खिरीचा लेप अंगाला लावला तर काय होईल, सगळ्या मुंग्या लागतील आपल्या अंगाला आणि शेवटी दुःख भोगायची वेळ येईल. पुन्हा सगळं अंग स्वच्छ करण्याचा उलटा उपद्व्याप होईल. त्याच्यापेक्षा आपलं जे साधन आहे, आपली जी साधनं आहे ती भक्तिप्रेमभावानं, सर्वाघटी एकच राम किंवा सर्वाघटी एकच कृष्ण ही भावना ठेवून करायला पाहिजे. आता बघा, एखाद्या शेतात खूप कणसं लागली, घनदाट लागली, पण त्यात जर दाणेच भरलेले नसले तर त्या कणसांचा काय उपयोग आहे. तसं भगवत भक्ती प्रेमाविणा केलेले हे सगळे जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म यांचा काही उपयोग नाही. तर शुद्ध प्रेमभाव हा फक्त अभेद आणि एकरूपतेतच असतो. जेव्हा तो सगळ्यांठाई एकच परमेश्वर मानेल त्यामध्ये तो भाव असतो. म्हणून भगवान उद्धवाला सांगतायत की सर्व भूतांमध्ये मन, वाणी, शरीर यांनी होणारी जी कर्म आहेत त्या कर्मांनी जो मदभाव आहे, माझ्याबद्दलचा भाव आहे, तोच साधनांना असणारा श्रेष्ठ उपाय आहे. म्हणून भक्ती जी पराभक्ती पाहिजे, एकांत भक्ती पाहिजे, एकांत, एकरूप, अभेद अशी भक्ती पाहिजे. दुसऱ्या मनामध्ये दुसऱ्या कोणाचा उच्चारसुद्धा नको आणि आठवसुद्धा नको. किंवा देहाभिमान, स्पर्धा, असूया, द्वेष, क्रोध हे सगळे विकार ज्याच्याकडून पूर्णपणे निवृत्त झाले आहेत, अशाच्या अंतर्यामी भगवंत आहे. आणि ते न जाणता जे साधन केलं जातं ते साधन नसून साधनेचे विडंबन आहे. आता सर्वाघटी असणारा राम कळला तर सगळ्या साधनांचा उपयोग नाही, तर केवळ विनोद, शुद्ध भाव असला पाहिजे. तर सुदाम्याची आपल्याला गोष्ट माहिती की सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्रे पीडिला, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला, किंवा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. त्याच्या बायकोला वाटतं एवढा मित्र आहे, तुमचा श्रीमंत राजा आहे, जा जरा त्याला मागा काही. पण त्याचा मैत्रीचा आणि भगवंताच्या ठिकाणी इतका प्रेमभाव होता की त्याच्या जिभेतून किंवा त्याच्या ओठातून शब्द बाहेर फुटलेच नाहीत. पण येईपर्यंत काय झालं, सगळा गाव सोन्याचा केला आहे, सगळं ते सगळीकडं सोन्याची घरं दिसायला लागली. म्हणजे ज्याचा भाव जसा आहे त्याला त्याचं बरोबर फळ मिळतं. आणि म्हणून नसोडी रे भावो टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. तर ज्ञानदेव सगळ्यांना आग्रह करून सांगतायत की नसोडी रे भाव, आपला भाव कधी सोडायचा नाही. सगळा भाव फक्त भगवंताच्या ठिकाणीच असायचा. आणि संदेह मनामध्ये काही जण बघा, आता त्या गुरुचरित्रात वगैरे सुद्धा गोष्टी सांगितलेल्या आहेत की
की सगळ्या अंगाचं कुष्ठ गेलं, पण एवढासा मांडीवर एक कण राहिला, पांढरा डाग. का राहिला? तर त्याच्या मनात आलं की ह्या गुरूंमुळं काही होणार आहे का माझं सगळं हे नष्ट दुःख. आणि आला पाण्यातनं, त्यांनी सांगितलं तसं तीर्थातून वर आला तर त्याचं सगळं अंग छान झालं पहिल्यासारखं. आणि गुरूंकडे गेला, म्हणला बघा मी छान झालो. बघ म्हणे सगळ्या अंगाला एकदा चेक करून बघ. नाही म्हणे, एवढंसं मांडीवर एवढंसं राहिलेलं आहे. का राहिलं? तुझ्या मनामध्ये संशय राहिला म्हणून. तर असा संशय जाण्यासाठी खात्रीशीर उपाय म्हणजे रामकृष्ण हरी सारखा. आता त्या स्वरूपानंदांच्या इथे पावसला सुद्धा खूप छान म्हणायचे बघा, ओम रामकृष्ण हरी, ओम रामकृष्ण हरी. असे एक बघा, एक आपल्या मस्तकामध्ये सुद्धा अशी एक छान लहर येते की अगदी एकरूप होऊन जातो आपण. आणि हा सतत टाहो केला किंवा सतत त्याचा उच्चार केला. टाहो याचा अर्थ मोठ्यांदा उच्चार करायचा. आणि सर्वाकठी आत्माराम आहे हा शुद्ध भाव कधीच सोडायचा नाही. द्वैत दैन्य हे सगळं सोडून टाकायचे. द्वैत दैन्य शिल्लकच नाही ठेवायचं. आणि ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. तर सगळ्यांच्या ठिकाणी हा फक्त भगवंतच भरून राहिलेला आहे. म्हणून तुकोबाराय सुद्धा सांगतात, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. किंवा नाम सोपं वर्म काय आहे? एक नामस्मरण. ते नाम सोपे रे. किती वेळा सांगतात. आता टाहो फोडा याचं कारण काय की मनातल्या मनात घेतलं तर का नाही चालणार. तर टाहो फोडा म्हणजे तीव्र तळमळीनं. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा टाहो फोडणे, मोठ्यांदा ओरडणे, तसं नाही आहे. तर तळमळीनं ते नाव घ्या. लहान मूल बघा जोरात म्हणतात. आता मग अशी इतकं एक लहान मूल रडत होतं बघा शेजारी, टॅ टॅ टॅ. ती आई आपली भांडी घासते, दुसऱ्याचे काम करते. आणि जिचं काम करते ती सांगते तू गप्प बस, नाही तू तुझ्या दांडोक्यानं मारीन. मला इतकं वाटत होतं की तरी मी जाऊन पाहिलं का रडतोय बाळा काय. तो अक्षरशः टाहो फोडत होता. आणि मगच त्याच्या आईनं तिला उचलून बाहेर नेलं असेल. तशी भगवत भेटीसाठी सुद्धा आपल्याला तीव्र तळमळ पाहिजे. आंतरिक हाक मारली पाहिजे तर आपल्याला भगवंत भेटेल. आणि म्हणून टाहो फोडणे म्हणजे निस्सीम भावाने हाका मारणे असा अर्थ लक्षात ठेवा. म्हणजे देवालाही भक्ताचा आणि श्रीगुरूंना शिष्याचा वेध लागतो. इतक्या तळमळीनं हाक मारली तर भगवंत धावत येतो. द्रौपदीसाठी आला, प्रल्हादासाठी आला, ध्रुवासाठी आला. आता द्वारकेतील कृष्णपत्नी म्हणू लागल्या होत्या सगळ्या. श्रीकृष्णानं एकदा काय झालं, राधेची फार आठवण आली. आणि तिकडं गोकुळात राधा श्रीकृष्णासाठी व्याकुळ झाली. मग द्वारकेतल्या ज्या सगळ्या त्याच्या राण्या होत्या किंवा पत्नी होत्या त्या म्हणायला लागल्या, आम्ही एवढी सेवा करतो आणि यांना राधाच का पाय आठवावी. त्यांना काय कळणार की त्यांच्या परस्परातलं भाव, भक्ती, प्रेम ते फक्त राधा आणि कृष्ण यांनाच कळत होतं. श्रीकृष्णांनी लीला केल्या, आजारी असल्याचं सोंग केलं, वैद्य आले, कुठल्याच औषधाचा उपयोग होईना. मग नारद म्हणतात, कृष्णा तू सांग काय पाहिजे तुला. तर तो म्हणतो, कुण्या एकनिष्ठ भक्ताच्या तळपायाची धूळ पाहिजे मला, तरच उतार पडेल. माती आणताना त्याला सांगून आणायची की आपली माती भगवंताच्या मस्तकी लावली जाणार आहे आणि तर भगवंत बरा होणार आहे. पण आपण 1000 वर्ष नाही तर नरकात पडाल. आता त्रैलोक्य फिरलेत नारद, वृंदावनात आले, सगळ्या गोपींना सांगितलं. राधा म्हणते, नारदा तळपायाचीच काय प्रसंग वाटली तर या देहाची सुद्धा माती राख करून देऊ, पण त्याला बरं वाटू दे. केवढी भावना आहे बघा की तळपायाची तर देऊच रे, पण समजा वेळ पडली तर आमच्या देहाची राख करून देऊ, जा लवकर. त्यांना आम्ही एकच काय कित्येक 1000 वर्ष नरकात पडलो तरी चालेल, पण त्यांना आराम पडू दे. आणि मग ही राधेची नित्य आठवण का काढतात. कारण बाकी राण्या म्हणतात नाही बाबा आपण, किंवा एक लाथ जसं मारण्यास म्हणतात तसं पाय ठेवला पाहिजे, आपल्या तळपाय ठेवला पाहिजे. तर लोक म्हणतात आपण कसा देवाच्या याच्यावर पाय ठेवायचा.
पण ते आंतरिक तळमळ आहे आणि तरच ते सगळं होत असतं. कागा माझा नये कळवळा, उदारा दयाळा पांडुरंगा. ज्ञानदेवच म्हणतात, देव म्हणे मजही यार दर्शनाची आस, झालो ताविळ भेटीसाठी. दाटला गळा डोळा तो लागेना, वाहतीस प्रेम अश्रुधारा. उताविळ मन सुटू पाहे जीव, दाखवी स्वरूप आनंद म्हणे. आता जो सांगितलं तसं तिसरी चरण होतं. जाती वित्त गोत कुळशिळ मात, भजका त्वरित भावयुक्त. आता जात धन कुळ वय रूप विद्या या कशाचाही अभिमान माणसाला घातक करतो. लोक म्हणतात, अहो आम्ही एवढी डिग्री घेतली, एवढे 5 वेळा अमुक झालो, आणि आता काय करायचं, भगवंताचं भजन करायचं. त्यात कमीपणा वाटतो, अहमपणा असतो. आणि भगवंत भक्तवत्सल असतो. भगवंताजवळ त्याची काहीच किंमत नसते. म्हणून मी फक्त काढून टाकायचं. मीपणा सोडून किंवा मी मुळे ज्या बढाया मारल्या आहेत त्या सोडून जर दिल्या तर भगवंताचं भजन. म्हणून भज गोविंदम भज गोविंदम, बाकी सगळं सोडून द्यायचं आहे आपण. मग या जाती कुळ कशाचाही विचार करायचा नाही. आणि मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर ज्ञानदेव पुन्हा सांगतात, भजे का त्वरित, भज का त्वरित भावयुक्त. अत्यंत भावानी पुन्हा पुन्हा ते सांगते. तुकारायांनी तर म्हणलंय, मढे झाकुनी या करी ती पेरणी. म्हणजे माणसं काहीही करू शकतात. आणि एकनाथ म्हणतात, रणांगणावर उभ्या असलेल्या शूरवीराला परचक्राचा पाडाव करेपर्यंत विसावा नसतो. तो कशाचा विचार करत नाही. तो वेगानं धीरानं शत्रूवर तुटून पडत असतो. तसं आत्मलग्न म्हणजे आत्म्याशी जोडलं जाण्यासाठी तो वीजवर जितका सावध असतो तितक्या सावधपणे माणसांनी सावध राहायला पाहिजे. माणसाच्या मनात सतत विवेक पाहिजे. कारण काळ केव्हा झडप घालील काहीच सांगता येत नाही. कालच सांगितलं ना की त्या गोंदवलेकर महाराजांच्या आईला आराम पडण्यासाठी त्यांनी शेवटी सांगितलं की सगळ्याचं सर्वस्वाचं दान कर. आणि म्हणून शेवटचं चरण आहे, भगवंताला आवडणारी सेवा म्हणजे काय? सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम सारुनिया. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. तुकारामांनी ते इतकं नामाबद्दल छान सांगितलेलं आहे की तुझं चिंतन हीच तुझी सेवा आहे. दुसरी काही सेवा करायला नको. पंचामृताचं स्नान नको, फुलं नको, फळं नको, काही नको. आणि शेवटच्या चरणात ज्ञानराज म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. हा पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, सतत पांडुरंग. डोळे उघडले पांडुरंग, डोळे मिटले पांडुरंग. मनात आलं तरच ध्यान, ध्यानात नसतं. कित्येकांना फक्त ध्यानातच भगवंताची प्रतीती, अन्य काळी सगळं बाकीचं जगाचा येतं. तसं उपयोग नाही आहे. हरिभक्त जो आहे तो सतत हरीच, सर्वत्र हरी भरून राहिलेला दिसतो त्यांना. आणि अशी अवस्था म्हणजे ध्यानी मनी कृष्ण, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. सतत तो, जसं लोभ्याला रात्रंदिवस पैसा दिसत असतो, पण हा म्हणतो वैकुंठ भुवनी घर केले. नामस्मरण तत्पर नामधारक जो आहे तो भगवत लीला गुण चरित्र रस पिऊन मग्न होऊन याच देहात असताना वैकुंठात वास्तव्य करतो. त्याला वैकुंठाला जावं पण नाही लागत नाही. शेवटचं चरण फार महत्त्वाचं आहे. वैकुंठ भुवनी घर केले. आपलं घर म्हणजे हा देह आहे आणि ह्या देहामध्येच वैकुंठ स्थापन केले, म्हणजेच प्राप्त झाले. दुसरीकडे लांब जाण्याची गरजच नाही आहे. म्हणून माझ्या ध्यानात भगवंताचं रूप आणि माझ्या मनात नाम असल्यामुळं मी जरी भूतलावर असलो तरी माझं वास्तव्य वैकुंठातच आहे असं मी मानतो. लोक म्हणतात आम्हाला जायला मिळत नाही हो अमक्या अमक्या ठिकाणी, पण इथेच आपल्याला
माझे माहेर पंढरी आहे भिवरी छेत्री, माझं सगळं जे आहे ते इथंच आहे असं मानायला पाहिजे. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण अखंड घेत राहिलं पाहिजे. भगवंत ज्ञानदेव सांगतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता पुढची जी आपल्याला धेनुकासुराची कथा पाहिजे होती त्याचा उद्धार केलेला आहे आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव करायचा आहे. तर आता आपल्याला सगळं तिथलं वातावरण इतकं सुंदर आहे बघा. ते जे वन आहे वृंदावनातलं ते वनच सगळीकडं अगदी समृद्धी असे आहे. इकडे श्यामसुंदर बासरी वाजवतोय, सगळीकडे फुलांनी लहडलेले वृक्ष होते आणि श्रीकृष्णाच्या यशाचं गायन सगळे गोपाळ करत होते. ते विहार करण्यासाठी वनात आले होते. असं सगळं छान वातावरण आहे. मग त्यांनी फुलांच्या फळांच्या भारांनी वाकलेले वृक्ष पाहिल्यानंतर त्या फांद्यांनी आपल्या चरणांना स्पर्श करीत आहेत असं त्याला वाटत होतं भगवंताला. आणि श्रीकृष्ण बलरामाला सांगतात, काय म्हणतात, अरे देवश्रेष्ठा, देव ज्यांची पूजा करतात त्या चरणकमळांना हे वृक्ष फुलं आणि फळे घेऊन आपल्या शेंड्यांनी लवून नमस्कार करतात. असं ती सगळी कल्पना छान केलेली. आणि हे पुण्यातील आदिपुरुषा, तू जरी या वृंदावनामध्ये तुझं मूळ रूप झाकून टाकलं असशील तरीसुद्धा तुझं तुझे जे श्रेष्ठ भक्त आहेत, मुनिगण आहेत, त्यांना तूच आपली इष्टदेवता आहेस. असं पुन्हा भागवतामध्ये जे पहिल्यांदा मी सांगितलं होतं तसं की व्यासांना नारदांनी सांगितलं की तू भगवंताचं गुणवर्णन गुणगानच केलेलं नाही आहेस आजपर्यंत. सगळे ग्रंथांमध्ये तत्त्वज्ञान सांगितलं, सगळं व्यवहारातलं ज्ञान सांगितलं, पण पारमार्थिक आणि मुख्य भक्तिभाव जो आहे तो सांगितलेला नाहीस. त्यामुळं आता ह्याच्यामध्ये प्रत्येक काही प्रसंग असला तरी तिथं पहिल्यांदा भगवंताचं गुणवर्णन. मग पुन्हा तो सांगतोच आहे की अरे बंधू, बलराम आणि श्रीकृष्णाचा संवाद आहे की तू आपल्या घरी आल्याचं पाहून हे मोर आनंदानं नाचत आहेत, कारण त्या वनामध्ये सगळ्यांनाच आनंद मिळतोय ना. आणि गोपिकांप्रमाणे हरणीसुद्धा तुझ्याकडं प्रेमळ नजरेनं पाहतायत. किती वर्णन सुंदर करावं हो. मग तेव्हा शुकदेव सांगतायत, म्हणजे तिथले पशुपक्षी पण कृतार्थ झालेत, सगळ्या गोपी पण लक्ष्मीलाही स्पृहणीय अशा तुझ्या वक्षस्थळाच्या स्पर्शानं कृतकृत्य झालेले आहेत. सगळ्यांना त्यांना आनंद दिलेला आहे. आणि असं सुंदर वृंदावन पाहून श्रीकृष्णसुद्धा आनंदित झाले. आपल्या सवंगड्यासह गोवर्धन पर्वतावर, यमुना तीरावर गायींना चारण्यामध्ये ते रममाण झाले. आणि गोपाळ ज्यांचं चरित्र गात आहेत असे वनमाला धारण करणारे श्रीकृष्ण बलरामासह धुंद भ्रमरांच्या गुणगुणण्यात आपला स्वर मिसळून मधुर संगीत गात आहेत. असं सगळं छान वर्णन आहे बघा. मग कधी मेघासारखा गंभीर आवाज, दूर गेलेल्या गुरांना पुन्हा त्यांच्या नावानी हाका मारणं प्रेमानं, असं सगळं चालू होतं. चकोर, क्रौंच, चकवा, भारद्वाज, मोर, सगळ्या पक्ष्यांचे आवाज ते काढायचे. किती हुशार होती मुलं बघा ती. कधी वाघसिंहाच्या गर्जनेनं आणि गोपालांचं चित्त मोही, म्हणजे स्वतःच गर्जना करायचे. कधी बलराम खेळून आल्यावर एखाद्या गोपाळाच्या मांडीची उशी करून पहुडायचा, तर श्रीकृष्ण त्याचे पाय चेपून त्याचा थकवा दूर करायचा. केवढं प्रेम आहे. हे साधं जीवन ते जगलेले आहेत बघा. मी भगवंत आहे, मी हे घेतलेलं होतं, ही मीपणाची भावनाच नव्हती. आणि स्वतःच्या आचरणातनं दाखवत होते की कसं वागलं पाहिजे. आणि एकदा असंच श्रीकृष्णाचे पाय कोणी चेपू लागलेत, काही बालक त्यांना पंख्यानी वारा घालतायत आणि त्यावेळेला कोणी छान गीतं गायला लागलेत. आणि असं भगवंतानं आपल्या योगमायेनं आपलं खरं स्वरूप झाकून टाकले. आपल्या त्यांच्यातलाच तो एक होऊन झालेला होता. अगदी गोपबालकांमधलाच तो एक वाटत होता. आणि भगवती लक्ष्मी ज्यांच्या चरणकमलांच्या सेवेमध्ये संलग्न असते तेच भगवान या खेड्यातल्या बालकांबरोबर ग्रामीण खेळ खेळत होते. विट्टी दांडू नाही का, आट्यापाट्या, सूरपारंब्या असले खेळ त्यांचे, त्याच्यातून सुद्धा त्यांची ईश्वरी लीला प्रगट होत होती.
आता एके दिवशी काय झालं की रामकृष्णांचा जो सुदामा, पण त्याला नुसतं दामा म्हणायचे बरं का, तर तो एक मित्र सुबल आणि स्तोककृष्ण इत्यादी गोपाळ त्यांना प्रेमानं काय म्हणतात की अरे पराक्रमी बलरामा, दुष्टांचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णा, इथून थोड्या अंतरावर काय आहे माहिती आहे? ताडकांचं वन आहे आणि ताडकांनी भरलेलं एक मोठं वन आहे आणि त्या ताडाची पुष्कळ फळं खाली पडत असतात आणि पडलेली सुद्धा आहेत. तर धेनुक नावाचा दुष्ट जो दैत्य आहे तो काही ती घेऊन देत नाही. म्हणून रामा कृष्णा तो बलाढ्य दैत्य तिथे गाढवाच्या रूपात येतो आणि येऊन राहतो. आणखीही पुष्कळसं त्याच्यासारखेच बलवान दैत्य तिथे येऊन राहतात. एक 5 मिनिट बस, 5 मिनिटं बस. तर शत्रूचा नाश करणाऱ्या हे कृष्णा, माणसांना खाणाऱ्या या दैत्याच्या भीतीनं माणसं इतकंच काय पशुपक्षी सुद्धा या जंगलात जात नाही, पण ते कुणाला काही खाऊच देत नाही. त्याची फळं सुगंधित आहेत, पण आम्ही कधीही खाल्ली नाहीत. चारी दिशांना पसरलेला त्यांचा सुगंध ध्यानात येतो आणि अरे श्रीकृष्णा, त्यांच्या सुगंधानं आमचं मन मोहित झालं आहे. ती मिळावी तशी आम्हाला फार इच्छा आहे रे. पण बलराम दादा, आपली इच्छा असेल तर आपण जाऊया का? आणि असं म्हणून ते श्रीकृष्ण आणि बलराम दोघंही हसतात आणि त्यांची इच्छा पुरवण्यासाठी त्यांच्याबरोबर त्या तालवनाकडे जातात. आणि त्या वनात जाऊन बलरामांनी ती हाताने ताडाची फळं आपल्या पराक्रमानं जोरानं हलवून गदा हलवून पाडली बरं का. तर तो जो धेनुकासूर असतो ना, तो गाढवाच्या रूपात असतो आणि त्यानं फळं जेव्हा पडल्याचा आवाज आला तेव्हा तो पर्वतांसह पृथ्वीचा पार थरकाप उडवीत तिथे धावत आलेला आहे. आणि तो बलवान दुष्ट आवेशानं बलरामांसमोर आला आणि त्यानं त्यांना पायांनी त्याच्या छातीवर लाथा मारल्या. म्हणजे त्यांना विवेकच नव्हता. त्यांना काय माहिती हे देव आहेत, पण ते इतके उद्धट होते, उन्मत्त होते. आणि पुन्हा ते गाढव जोरानं खिंकाळत पुन्हा बलरामाजवळ येतं, पुन्हा त्याला लाथा मारतं. तेव्हा बलरामांनी काय केलं, त्याचे दोन्ही पाय धरले, त्याला आकाशात गरा फिरवलं आणि एका ताडाच्या झाडावर आपटलं. तसा त्याचे प्राण निघून गेले आणि ते एक झाड तुटलं, त्याच्यावर दुसरं झाड तुटलं, त्याच्यावर सगळं तालवन पूर्ण तुटून पडलेलं आहे. आपण उद्या उद्यालेली गोष्ट पाहूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.